हॅलो 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 आवाज येतोय? 10 वाजले, 10 एंट्री झालेली आहे. शेवटपर्यंत आवाज हे बाकीचं लावून घेतलं सगळं ओके, ऑल इज ओके. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, लांबो रे खडा हिम्मत मध्ये. रात करते व्याख्या कोणी करायच्या की हाच मोठा नाही तोच मोठा, तिघच मोठं आणि बाकीचे येडे शक्य तुला सगळं कडकराने होणार, सगळं कडकराने होणार, फक्त बाकीत राहायचं. कुठे स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
स्वागतम बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने या महाराष्ट्रामध्ये आज तगायत पुढे आणला तो विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना आणि महान तेजस्वी व्यक्तिमत्वांना मी अभिवादन करतो. अवघा उत्तर हिंदुस्थान यांनी आपली अश्वाच्या कापाखाली तासा घातला आणि होळकरशाहीची स्थापना केली. ते थोर मल्हारराव होळकर ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी त्यांनी पेटवली. तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी, धर्मयोगिनी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून माझ्या गावची गावदेवी आई नवलाई देवी, कैमेची आई विठलाई देवी, धनी देवडोंगर, देव चव्हाटा, धनिक केदारले, मुंबईची मुंबादेवी, वेलारची गुरुदारी, जागे मालक, नटेश्वर, रंगदेवता यांना नमन करून आज या हंगामातील मुंबईच्या नाट्यगृहातील हा तिसरा प्रयोग आणि आजचे आयोजक शशिकांत मांडवे आणि आमचे बलराम तांबे दोन बंधूंना मनाचा मुद्रा करतो कारण त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आजचे मला साथ देत आहेत सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बँजोला सुरज मार्केटर, ऑर्गनला दिग्विजय डेरे आणि ऑक्टोपॅडला विशाल करंबडे आणि साऊंडला माझा राजूदादा खड्याळ आणि या साधा रंग भरणारी माझी शाखा जय हनुमान, जय बजरंगबली, नृत्य करामकार पंधराजे कोणवाडी या सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलो पैसा आलो. या ठिकाणी आयोजक शशिकांत मांडवे आणि बलराम तांबे तुम्हाला मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी अनेक आज दोन बाऱ्या आहेत, तिकडे जिमन भाऊ आहेत आमचे आणि राजेश भाऊ आहेत आणि अनेक शाहीर आज इकडं उपस्थिती आलेली आहे. बघा भाऊ माझ्या बघा आमच्या आता काय आदरणीय सुधाकर भास्कर माऊली, प्रभाकर धोपट, चंद्रकांत धोपट, विनायकजी सावंत आयोजक आहेत, विनोद फटकरे बुवा मानाचा मुजरा बुवा, संदेश ओपटे ढोलकीला आज नाही आहेत पण आलेले आहेत, अमोल दैत बुवा आमचे तुरेवाले, सुरेश चिमणे माऊली आमचे शक्तीवाले, निखिल गुरवा आहेत, राजूदादा ब्री, रोहित दिके, युट्यूबर्स निखिल बिरगळ आहे, काशीनाथ गोरेले माऊली आज आलेले आहेत खूप दिवसानंतर, राम गांगेश्वर माझे पाठीराखे, सुरेश बावदाने, गोड गळ्याचे गायक समीर तटकरे, रमाकांत जावळे माऊली आमचे गीतकार आहेत, शाहीर नितीन रसाळ आमचा ढाण्यावाग तुरेवाल्यांचा, शाहीर शिवाजी कोकरे लेखणीचा जादूगार म्हणतात, आमचा दिग्या भुवड दाभोळकर बंधू आहेत, आमचे गव्हाण्याचे प्रकाश ओरक माऊली, नितीन भास्कर, सद्गुरू सेवा मंडळ दाभोळ गंगवाडी, हरिभक्त परायण तुकाराम कोलापटे आलेले आहेत, कीर्तनकार, अनेक मंडळी आहेत. इकडे पण आहे वळकेश्वरचे नगरसेवक आदरणीय सनी सानप माऊली आहेत, दादा एडगे आहेत, आमचे बंधुराजे गणपत वरक माऊली, संतोष बावदाने, शशिकांत जांगळी, मालोजी बोडके, मिहीर बावदाने, अनेक मंडळी आहेत. आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ज्याने अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत, आमच्या कोकणचा खऱ्या अर्थानं देवदूत म्हणता येईल असे आमचे अनंत काप माऊली आणि जीटी हॉस्पिटलचे विकास विठमल माऊली, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. तुम्ही आलात आशीर्वाद द्यायला सुरुवात करूया. लगेच जो बटन दाबतात ते कुठली बोनी तू मला अंगुराचा द्या बघू रवरचं द्या एवढं जाईल झेपल तेवढं घ्यायचं आपण. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसागर, तू शेरडी शिकारी मी भाबडा ससागर, तू शेरडी शिकारी मी भाबडा ससागर.
तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे. मोरे छान बोललेला आहे, तो रेवाला दिलं पाहिजे. नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नौका जाईल ही तरुण. नाही वेगळा काहीतरी नाही ना, वेगळा आहे. आवाज नवा आहे ह्याच्यात तर, हे आता नवं आहे ना, मी गायलेलं नाही. आता बोल एखादं नवीन चाललेलं की येईल काय. नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नौका जाईल तरुण मन येईल भरून, रसिका तुला हात जोडतो आणि ह्या बुवाचा काना मोडतो. शब्द महत्वाचे ते कोण एकदा शब्दाचा जादूगार इकडे सुरुवात जर की वेगळा तिकडे आहे, इकडे तिकडे होता ना. एक शेर घेतो सुरुवातीला. अनेक रंगांना पाण्यात रंगताना पाहिले आहे, अनेक रंगांना पाण्यात रंगताना पाहिले आहे, आणि अनेकांची स्वप्ने मी भंगताना पाहिले आहे. अरे लहान तोंडी मोठा घास कशाला पाहिजे, लहान तोंडी मोठा घास कशाला पाहिजे, आणि हवा काढणाऱ्या अशा किती टाचण्यांना मी गंजताना पाहिले, मी गंजताना पाहिले. वैचारिक वाद होईल, वैचारिकच वाद होईल. बारी चांगली ठेवलेली आहे, आणि ते विचारांची लढाई म्हणतात ना, ती विचारांनीच होणार. या 7-8 बारे आहेत, अजून मुंबईला 2-1 बारा लागणार. थँक्यू सो मच. हे लास्ट आहे. हे आमचं बल्याबोनचा चिरंजीव शक्तीवाले आहेत, 1 दिवस बारी करणार त्यांच्यावर. विचारांची लढाई विचारणे होणार येणार याच्यामध्ये. 8-1 बारे आहेत, अजून 2-3 लागण्याची शक्यता आहे. 10 वेगळं गावाला गणपतीला पासा, दसऱ्याला पासा, 20 बाऱ्यांचे सोबती आहे. बघूया किती पाळतात ते. 1 वर्ष लागलेलं आहे ह्या वारीची तयारी करायला. 1 वर्ष. 28 तारखेला सकाळी आणि संध्याकाळी आहे, त्याच्या आधी आहे. बघू तरी कस लागेल खरा. सुरुवात करतो द्या. मंत्रमूलम सद्गुरुवाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा. पहिले स्तवन सद्गुरु चरणाशी, स्वामी चरणाशी लक्ष असावं. स्वामी चरणाशी पहिलं स्तवन गायला पावायला पांडुरंग चरणाशी, दुसरं स्तवन गगनगिरी महाराजांच्या चरणाशी गायलेलं आहे. आज स्वामी चरणाशी स्तवन लक्ष असावं.
जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं 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 जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं गाठोड सोडायचं सोडून हातचं काम जाऊन मठात थांब सोडून हातचं काम जाऊन मठात थांब मिटून डोळे भेटू मिळेल तिथे आराम शंका आशंकांचा विचार सारा सोडायचा शंका आशंकांचा विचार सारा सोडायचा आणि दुःखाचा हे स्वामी नाम एक तो चार धाम जपाव स्वामी नाम एक तो चार धाम सांगते भिवू नको तू राहत्या वचनाव ठाम दुःख देईल ते तू विखार सार तोडायचं दुःख देईल ते तू विखार बंधन तोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हातास्वनीचा अखंड बाबूरावले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकारी गंगाराम प्रभाकर बोल पुरे गणपती बाप्पा
आज आलेले नाहीये. समीर तत्करांकडे 1001 रुपयाचा आशीर्वाद पाठवलेला आहे. धन्यवाद. रमाकांत जावळे माऊली विटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश कुंभार माऊली, तेजस कुंभार, शौर्य कुंभार 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे अमोल भोवड, संदेश गुरव 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमदार किरण भैया सामंत साहेब यांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे दादा हेडगे आयोजित युवा नेतृत्व अपूर्वताई सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तितुऱ्याचा मोफत कार्यक्रम असणार आहे. गेल्या वर्षी देखील मोफत होता, यंदा देखील मोफत आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2026 याच ठिकाणी असणार आहे. मी इथे असणार आहे आणि समोर राजेश बुवा निकम आहेत. 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रशांत पवार माऊली 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणाला पवतं बांधायचं. आणि आमचे कनावजे माऊली गावावरून चेन्नईवरून 500 रुपये पाठवलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की आहे सगळं घ्या. कैलासवासी सुनंदा गोविंद कोलापटे यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष भावदाने यांच्याकडून आई काय काय आणू फरमाई 201 रुपये घेतो. काय बोललं की म्हणायचं सगळ्यांच्या मी कटिंग करणार, सगळ्या जणांना. आज यांच्या समोर एक गण ठेवतो, यांच्या समोर अनेक गण ठेवले, त्याचं नाही. दुसऱ्यानं काय केलं तेवढा फक्त धोत राहायचा आणि वर्षभरात 1 वर्ष. पण मी काय म्हणतो, शक्तितुऱ्याच्या इतिहासामध्ये दुसऱ्याच्या बारीत झालेले गण त्याला फक्त कटिंग, एकाच शायराची फक्त एकच शायर देतो. अहो हा विषय कसला? कोणी सांगितलं, जबरदस्ती केली आणि वर म्हणायचं. ह्या गणाला म्हणतात मी कटिंग मध्ये एवढं कमवलं, त्यांनी पण कमवलं नसतील. ह्या वर्षभर बाऱ्या करतात आणि त्यांचं म्हणणं एकच आहे, त्या पवत्यावाल्याला दाखवतो, पवत्याला दाखवतो. आज तो समोर आहे, काय दाखवायचं. अरे बघून काय दिवसात किती आहे ती. अरे दाखवायचं म्हणजे काय, दादागिरी करायची का मारामारी करायची? विचारायची लढाई आहे ना. आज गण गातोय, त्याचं उत्तर आजच द्यायचं. समाज समोर आहे, युट्यूबर वाले आणि नंतर बाकीचं द्यायचं. तुम्हाला सूट आहे, पण तोच गण द्यायचा. पहिल्या फरमाईश घेऊ, 2 फरमाईश. नवगणाचं गोंदायचं काय प्रेम आहे. 1 वर्षानंतर मला कंटाळा आला तर काही गाव, पण लोकांनी प्रेम केलं आणि दाखवायचं. पावत्याला दाखवतो. काय दाखवणार, काय दाखवणार? तेवढी हिंमत पाहिजे, हिंमत पाहिजे. डोळे लाल केले की नाही होत. नवगणाचं गोंदायचं आणि सुखाला जायचं, गाव देवाच्या हुकमानं नव्यानं सांगायचं. भेटली ही गाव देवानं, भेटली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखात बांधायचं गडाला, पवत बांधायचं. कनावजे माऊलींचा चेन्नईत आलेला नाशक त्यांच्या समोर, त्यांच्या इथं पण बारी आहे. आमच्या बुवांच्या समोर साकार बघा आहे जरा. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवण करून सारी करतो मी सुया, दरवर्ष सारखं मांडण सजू दे घर, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, तुझा गडवराईला घराला आणि सणाला, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, तुझा गडवराईला घराला आणि सणाला, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, तुझा गडवराईला घराला आणि सणाला. आणि म्हणून सगून कदम बुवा, दुसऱ्यांची कवनाची पोरं आपल्या कमरावर उचलून गाजवायची नाही. 3 वर्षात तुमचं एखादा दाखवावर फेमस गाणं, म्हणून कवनातली स्वतःची मुलं तयार करायची आणि कमरावर घ्यायची, नंतर विजयास मिळवायची, नंतर विजयास मिळवायची. आता गण गातो. गण आहे
गण आहे सुवर्णाचा गण. सुवर्णाचा गण याचा भाग देताना मुळारंबाचा गण द्यायचा नाही, याचा भाग देताना आदिमायेचा गण द्यायचा नाही. हा जो सुवर्णाचा गण त्याच्या पुढचा भाग द्यायचा असेल तरच द्यायचा, नाही तर फालतू मध्ये फुशारकी मारायची नाही आणि बाजू मारून न्यायची नाही. कारण हा गण तुटुबला राहणार, लत्तर वेचून जातील. म्हणून काय म्हणतो, निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. अरे निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. ओंकाराली मात्रा मूळचे ठिकाण. शक्ती केली मंत्रार्थी नटेश्वर मान. गुणाशी व्यान त्रिपदाला वजरा ध्यान. गुणाशी व्यान त्रिपदाला वजरा ध्यान. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. अध्याय 2:271 एवढी ऐका पूर्ण. विद्या 14 कला 64 आळवी प्रेमान. सुवर्ण गणाचा माता पिता बुवा घ्यावो ओळखून. सुवर्ण गणाचा माता पिता बुवा घ्यावो ओळखून. वैष्णवी माताची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी माताची दाशक्ती नामखे कवी ऐकून. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. हिवाळा आत्मबोधाचा सूत्रावी जीवन. आकला मजलिला भक्तिभाव मौन. कवी नारायण कवन करती ग्रंथ पाहुन. कवी नारायण कवन करती ग्रंथ पाहुन. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे बुवा ऐकून. वैष्णवी मायाची दाशक्ती नामखे कवी ऐकून. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. वैष्णवी मायाची दाशक्ती
एवढा वेळाचा फक्त भाग द्यायचा आणि नंतर फुसारख्या वाटायचा. पोरे फिरून देत गोवांची गवळ नाही. टाइम किती वाजता संपायचा या अरे सगळं बाजू. विकास लांबरे बुवा आपला विकास विकमन याचकडून शायरी माझा मुद्रा आणि अनंतराव लोणी दोन्ही देवदूतांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि अद्विका अनेश्री कैलास पारदले अद्विका अनेश्री कैलास पारदले याचकडून जय बजरंगबली कला पक्षात 200 रुपयाचा पारितोषिक आले. बुवाची गवळण आहे विषय तोच आहे फक्त चालवत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या गवळणी यशोदेला म्हणतात किंवा दुसऱ्या कोणाला म्हणतात की या साल्याची. आता गवळण असली पाहिजे गोकुळातली बरोबर गवळण गोकुळातली गायली बुवा. मी म्हणतोय असं ते काय म्हणाले की वेळ आली या हाय घाल्याची या घोंगडी वाली. अगदी टेन्शन नाही. एक अशी माया बुवा भाग तर व्यवस्थित ऐकून घ्यायचं. ही जी माया शकट म्हणून राक्षस आला नाव आहे शकट. हा वेगळा अर्थ काढा. ती जी माया ती त्यांना म्हणजे काय शब्द वापरला भाव अजून बुद्धी नसली कशी या साल्याची म्हणून यशोदे चिंता वाटते तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी बाल्याची. उत्तर फक्त आहे काय नंतर सांगा. नकोस घाबरू जाईल आबरू मापाच्या मापट्याची. कोणते चालले तुया अरे नकोस घाबरू जाईल आबरू मापाच्या मापट्याची. टेन्शन काय कोणी नाही. अरे श्रीकृष्ण आहे तो घोंगडीवाला आहे तो. अरे सावळा काळा आहे तो जगाचा मालक आहे तो. तू टेन्शन नाही घ्यायचं. तुझा उद्धार करण्यासाठी तो आलेला आहे. हे चमचमते पोरी हे राधाबाई हे गवळणी तुझा उद्धार करण्यासाठी तो आलाय. त्याची काळजी तू नाही व्हायची. तू आहे तो धुरंधर आहे. धुरंधर तू आहे. धुरंधर अगणित आहे. म्हणून काय म्हणतो तो शकट आला होता. शकट माया घ्या तो हा सांगतो. हा निकमानू व सत्कार निकम खेळ आमचं यंदा तरी वाचून देणार. त्या पुढच्या वेळेला बारीक द्या. एक मी बघून देतो अनाऊन्स करू 100% आहे बघा. नकोस घाबरू जाईल आबरू मापाच्या बापट्याची. अरे घोंगडीवाल्या समोर ही माया एका चापट्याची. पाहिली किंमत एकट्याची पाहिली हिंमत एकट्याची काही लायकी शक्याची. 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 नकोस घाबरू जाईल आबरू मापाच्या बापट्याची. घोंगडीवाल्या समोर एका चापट्याची. पाहिली हिंमत एकट्याची काही लायकी शक्याची. 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 काळजी आहे ना तुला की ह्या कृष्णाचा काय होईल यशोदे माया आहे. काळजी वाटते ना सांगितलं एकटा खंबीर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता काय. अरे बुवा काही गडबडीत तुम्हाला मानाचा मुजरा करायचा राहिला. काही गडबडीत राहिलं. शाहीर प्रतिस्पर्धी आहे
मानाचा मुद्रा सचिन कदम. आमचा प्रश्न आता हा अरे आमची गवळू नाही ना टाइम आहे ना झालेला आहे. ठीक आहे. काही आहे घरादाराचा पसारा गेला अरे जमला नाही संसार तुला अरे घरादाराचा पसारा गेला जमला नाही संसार तुला तुझे कर्म तुला भोवले तुझे कर्म तुला भोवले जन्म येऊनी भोग घेऊनी सांग दिवे किती लावले 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 घरादाराचा पसारा गेला जमला नाही संसार तुला तुझे कर्म तुला भोवले तुझे कर्म तुला भोवले देह नावाला पुतळा मन तुझंच चंचल फार मन तुझं चंचल फार मन तुझं चंचल फार नाही चित्त थाऱ्यावर नाही नात्याला आधार नाही नात्याला आधार नाही नात्याला आधार परिवाराची चिंता नाही परिवाराची चिंता नाही अशी कशी तू गवळणवाली तू काय काय थांबले तू काय काय थांबले जन्म येऊन भोग घेऊन जन्म येऊन भोग घेऊन सांग दिवे किती लावले 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 घरादाराचा पसारा गेला जमला नाही संसार तुला तुझे कर्म तुला भोवले तुझे कर्म तुला भोवले शॉर्टकट मध्ये तुम्हाला घेतलेले आहे बुवांचा प्रश्न आहे ना ऐकलेला आहे बुवांचा तो प्रश्न बुवा आज पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले त्या बाळाचं नाव काय तर शाहीर दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मलं त्या बाळाचं नाव आहे राधेय. राधेय म्हणजे सारथीपुत्र आणि त्या गावाचे नाव काय तर त्या गावाचे नाव आहे कुंतलपूर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जमलं तर घ्या पटून. माझा प्रश्न सालाप्रमाणे बुवांना दिलेली आहे दिली ना तर बळीराजाच्या कमरेला जोपर्यंत आकडी कोयते आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतेही विघ्न येणार नाही संकट येणार नाही असा त्याला वर कोणी दिला एवढं सांगायचंय बुवा. तुम्हाला प्रत दिलेली आहे. प्रश्न माहिती आहेत ना पुरा फिरतो
ठिकाणी आमचे आनंद भावकर भाऊ आणले आहेत. हे बी उद्या भारी आपली. तर मी एकच सांगेन, नंतर आपण बोलू. एका मध्ये वेळ नाही माऊली, वेळ नाही, 5 मिनिटाची वेळ दिली. आपण भेटू. काय विषय काय तुमचा? नाही ठीक आहे, वेळ कमी आहे. आणि ऐका ना माऊली, असे शूज नका घालून येऊ. ऐकलं चालत असे शूज नका आणू. ऐकलं? हां चालेल चालेल ठीक आहे. लावा ध्यान घेऊन उघड कान. सचिन कदम बुवा, आईचा विश्वास न बोलत तुम्ही. केवढा त्रास झाला, केवढा त्रास झाला त्या खोंड्यात जेव्हा तुम्ही बोललात की बहिणीची खुलून मारली, तेव्हा जीभ नाही छाडली तुमची, तेव्हा लाज नाही वाटली. ही आगावगिरी तिथंच ठसा, नाही तर आपल्याकडे ठिसली जाईल. कारण मी एकच सांगतो, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. एवढंच मी सांगतो मला बस. लावा ध्यान घेऊन उघड कान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान. लावा ध्यान घेऊन उघड कान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान. लावा ध्यान घेऊन उघड कान. सोडून द्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून द्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान. लावा ध्यान घेऊन उघड कान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. शब्दाला शब्द 100% मिळणार, भागाला भाग 100% मिळणार. तुम्ही ज्याप्रमाणे बारीक ठेवली त्याप्रमाणे बारीक केलेली आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे बारीक ठेवाल त्याप्रमाणे मागून येणार. हा माझा शब्द आहे. परी अमित पिळके, परी अमित पिळके 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या मांडे साहेबांची भाची आहे. तर शाहीर तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो आणि बारी आटपती घेतो पहिली. धन्यवाद. Yeah!